सोनपरीच्या अविस्मरणीय भूमिकेपासून ते राजा शिवछत्रपतीमधील जिजाबाईंच्या दमदार साकारापर्यंत आपल्या बहुगुणी अभिनयानं आणि मोहक व्यक्तिमत्वानं पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना ज्यांनी प्रेरणा दिली, पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वातावरणातून येऊन त्यांनी अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर मग आपण स्वागत करूया अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री अशा मृणाल कुलकर्णी यांचं. तर आम्ही तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे मी लहान होते तेव्हापासून सोनपरी म्हणून ओळखते आणि जवळपास तुमच्या ज्या भूमिका आहेत, तुम्ही द्रौपदी साकारली आहे, परत अजून जिजाबाई साकारल्या आहेत आणि राजा शिवछत्रपतीपासून आम्हाला अगदी म्हणजे ती जी भूमिका होती ती फक्त एका मालिकेपुरती मर्यादित न राहता आम्ही अनेक चित्रपटांमधून देखील तुम्हाला जिजाबाई म्हणून पाहिलंय. तर ते आजची परिस्थिती पाहिली, तुम्ही जिजाबाईंची भूमिका साकारली, आजची जी परिस्थिती समाजातली आपण बघतो की महिलांवर होणारे अत्याचार, आणि आता ते महिलांपुरतंच मर्यादित नाही राहिले, ते आता टार्गेटवरती लहान मुलं मुली आणि ते आलेत. तर त्या एक तुम्ही त्या भूमिकेत होता आणि त्या ह्याच्यात होता, ऑरामध्ये जिजाबाईंच्या ह्याच्यात होता. तर आजच्या समाजातल्या परिस्थितीविषयी काय वाटतं? मला वाटतं की या प्रकारचे प्रसंग तेव्हाही घडत होते आणि दुर्दैवाने ते अजूनही घडत आहेत. जिजाबाईंचे त्यांच्या चरित्राकडे जर आपण बघितलं तर त्यांचं म्हणणं हेच होतं की स्वराज्य आणि सुराज्य म्हणजे काय, तर जिथे आपल्या नागरिकांना निर्भयपणे वावरता आलं पाहिजे, स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना, सगळ्यांनाच. तर त्यासाठी त्यांचा लढा होता, त्यासाठी त्यांना स्वराज्य हवं होतं. आणि आजही दुर्दैवाने आपली स्थिती तीच आहे, कारण समाजात तेव्हा बाहेरचे लोक येऊन आक्रमण करत होते, आता आपलेच लोक आपल्यावर हल्ले करतात किंवा बलात्कारासारख्या लाजिरवाण्या घटना घडतात. मला वाटतं याच्यासाठी घराघरातून आधी मुलांवर संस्कार झाले पाहिजेत, संवाद वाढला पाहिजे, मुळात आईवडिलांचा मुलांशी संवाद झाला पाहिजे, त्यांना चांगलं वाईट शिकवण्याची क्षमता आईवडिलांमध्ये असली पाहिजे. आणि ज्या अत्यंत योग्य वयामध्ये मुलांना आपण जे सांगितलं पाहिजे ते जर सांगितलं गेलं नाही तर अशी दुष्कृत्य करतात. शिक्षण अर्थातच, आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची जरब फार महत्त्वाची. मी आत्ता मॉस्कोला गेले होते आणि आपण रशियाबद्दल अनेक गोष्टी बोलतो, पण मॉस्कोमध्ये मला असं जाणवलं, अख्खा रशिया तर नाही पाहिला मी, पण मॉस्कोमध्ये मला असं जाणवलं की पोलिसांची इतकी दहशत आहे तिथे की कोणाची हिंमतच होत नाही. अनेक परदेशी पोलिसांची ही स्थिती आहे, पण आपल्याकडे कायदा मोडायला लोकांना काहीच वाटत नाही. आणि मला वाटतं सगळ्यात पहिली सुधारणा आपल्याला ही केली पाहिजे की लोकांना एक तर सिव्हिक सेन्स, त्यांचा उत्तम नागरिक कसं बनायचं, सुजाण नागरिक कसं बनायचं, नियम कसे पाळायचे हे आपण समजून घेतलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत. आणि जर ते लोक पाळत नसतील तर पोलिसांनी त्यांना ते पाळायला भाग पाडलं पाहिजे. आपल्या दुर्दैवाने आपल्याला अजून ही शिस्त लागत नाही, लहानपणापासूनच लागत नाही. साधं सिग्नल पाळू शकत नाही आपण, हॉकिंग कमी करू शकत नाही आपण लेन पाळू शकत नाही. हे किती बेसिक गोष्टी आहेत. तर इथपासून सुरुवात जर केली, आपल्या घरापासून सुरुवात केली, आपल्या मुलांना आपण असं जर सांगितलं की हे नियम आहेत आणि हे पाळायचे आजपासून, तर नक्की होईल. मला आठवतं काही वर्षापूर्वी फटाक्यांच्या विरोधी असंच सुरू झालं होतं आणि मुलांनी सांगितलं की आम्हाला फटाके नाही वाजवायचे. मला वाटतं तुझ्या पिढीची ती मुलं असतील की माझ्या पिढीने खूप फटाके वाजवले. पण जेव्हा प्रदूषण वाढत चाललं तेव्हा लहान मुलांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. तसंच हा सिव्हिक सेन्सचा इनिशिएटिव्ह मुलांनी घेतला पाहिजे आणि पालकांनी अत्यंत जागरूकपणे त्यांना हे नियम सगळे शिकवले पाहिजेत. आता तुमच्या थोड्या खाजगी आयुष्याकडे आपण बघूयात. जर आपण पाहिलं तर तुमची जी फॅमिली बॅकग्राऊंड होती ती खूप साहित्यिक आणि सगळ्या गोष्टी होत्या, सांस्कृतिक, साहित्यिक. गोडे दांडेकर, आम्ही लहानपणापासून त्यांची पुस्तकं वाचतोय. तर एकूण म्हणजे या क्षेत्रात येण्याचं म्हणजे काय कारण होतं आणि या क्षेत्रातली एंट्री कशी होती आणि कुठेतरी एक साहित्यातल्या परिवारातून येताना, अभिनयात येताना वेगळ्या प्रकारचं काही प्रेशर होतं? मला वाटतं की माझी एंट्री सो कॉल्ड खूप योगायोगाने झाली. माझ्या दिग्दर्शकांनी माझं एक शाळेतलं नाटक पाहिलं आणि मला कास्ट केलं आणि
ती माझी मालिका इतकी सुपरहिट झाली की मला आपोआप रेड कार्पेट असल्यासारखे रोल्स यायला लागले. आणि मला वाटतं हे कुठेतरी ना कुंडलीत तुमच्या लिहिलेलं असतं. आणि माझ्या कुंडलीत मी अभिनेत्री व्हायचं असंच लिहिलेलं होतं, कारण मी काही ठरवलं नव्हतं मला अभिनेत्री व्हायचं आहे, या क्षेत्रात जायचं आहे, मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण कॉन्स्टंटली माझ्याकडे उत्तम रोल्स येत गेले, उत्तम व्यक्तिरेखा येत गेल्या. आणि त्याच्यामुळे मला वाटतं माझी इतक्या वर्षाची करिअर आत्ता झाली असं मी म्हणू शकते. पण मी माझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 गोष्टी खूप मनापासून पाळल्या. एक म्हणजे माझ्या घराला असलेलं इतिहासाचं प्रेम मी माझ्या भूमिकांमधून जपलं. आणि दुसरं म्हणजे साहित्य. माझे आजोबा साहित्यिक होते, माझे आईवडील साहित्याचे अभ्यासक होते. मी स्वतः साहित्य आणि लिंग्विस्टिक्समध्ये मास्टर्स केलेलं आहे. त्यामुळे साहित्यावर आधारित काम पण मी पुष्कळ केलं आहे आणि इतिहासावर आधारित काम पण पुष्कळ केलं आहे. त्यामुळे कुटुंबातल्या त्या गोष्टी मी जपू शकले आहे. मी स्वतः माझ्या चित्रपटांची कथा पटकथा स्वतः लिहिते. त्यामुळे कुठेतरी साहित्याशी आणि इतिहासाशी असलेला संबंध मी माझ्या क्षेत्रात पण राखू शकले, याचा मला खूप आनंद होतो. मराठी अभिनय क्षेत्र जर आपण बघितलं तर तुम्हाला एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून आम्ही बघतो, कारण आम्ही लहानपणापासून बघत आलोय विविध भूमिकांमध्ये आणि तुम्ही एकदम उत्तम प्रकारे त्याला न्याय दिलाय. आणि एक गोष्ट अशी पण आहे की जेव्हा मृणाल देव कुलकर्णी असं नाव येतं तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या पुण्याच्या आहेत त्या. आणि तुमचं शिक्षणही हुजूरपागा आणि SP कॉलेज जे नामवंत आणि फर्ग्युसन कॉलेज. तर तेव्हाचं पुणे आणि आत्ताचं पुणे, आत्ता जे काही वस्तुस्थिती जी आपण बघतो पुण्यातली, वाढतं ट्रॅफिक, खूप संथ पुणे आपण बघितलंय 1 दशकापूर्वी आणि खूप शांत पुणे आपण बघितलंय. पण आता पुण्याची जी इमेज आहे किंवा बदलत चाललेलं जे वातावरण आहे, तर त्याविषयी काय वाटतं? म्हणजे लहान काय आहे की बदल घडणारच, बदल होऊ नये असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण बदलाबरोबर अनेक नवीन गोष्टी पण येतात, अनेक चांगल्या गोष्टींची आपली ओळख होते. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या संस्था पुण्यामध्ये आलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मोठं काम चालतं पुण्यात. म्हणजे NDA पुण्यात आहे, सिमेन्स पुण्यात आहे, जी आपली कोविडची लस पुण्यात झालेली आहे. पुण्यात एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, पुण्यात जगभरातले विद्यार्थी शिकायला येतात, सिम्बिओसिस पुण्यात आहे. अशा अनेक गोष्टी पुण्यामध्ये आहेत आणि पुण्याचा लौकिक त्यामुळे वाढतो आहे. आता मेट्रो सुरू होईल, त्यांनी एक वेगळा आयाम पुण्याला येईल. पण शिस्त पुण्यात लागणं खूप आवश्यक आहे. मला वाटतं पूर्वी लोकसंख्या कमी होती, ट्रॅफिक कमी होतं, त्याच्यामुळे बेशिस्ती चालत होती. पण आता मात्र शिस्त नसेल तर फार आपल्याला मोठ्या प्रॉब्लेम्सना तोंड द्यायला लागणार आहे. मग ती शिस्त अगदी हेल्मेट वापरापासून ते 4 चौघात वावरावं कसं, गाडी चालवावी कशी, वाहतुकीचे नियम कसे पाळावेत, मतदान करावं, या सगळ्या बाबतीतली जी शिस्त आहे ती शिस्त आपल्याला बाळगून घेणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. एक पुणेकर म्हणून मी म्हणते, पुणे तिथे काय उणे आपण नेहमीच म्हणतो, पण जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही उणं आहेत थोडंफार, ते दूर करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी संघटितपणे केला पाहिजे, हे नक्की आहे. तर आता तुम्ही पुणे मिरर आणि सिविक मिरर ला जोडल्या जाणार आहात सल्लागार समितीच्या माध्यमातून सदस्य म्हणून. तर सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून पुणेकरांसाठी काय आव्हान असेल तुमच्याकडे? मला नक्कीच असं वाटतं की सिविक सेन्स सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आणि जे कोणी राजकारणी आहेत, जे याच्याशी संबंधित आहेत, त्यांच्याशी पाठपुरावा केला पाहिजे. चांगले रस्ते आपण मागितले पाहिजे, पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, विजेचा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि नियम लोक पाळतायत की नाही याकडे लक्ष देणं एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य असं मी समजते. आणि मला फार आनंद होतो की पुणे मिरर आणि सिविक मिरर यांच्या माध्यमातून मला आता हे काम करता येणार आहे. मी मनापासून आभारी आहे मिरर ग्रुपची की त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये सहभागी करून घेतलं. माझी खात्री आहे मी आणि माझ्यासारखे अनेक पुणेकर आम्ही सगळे मिळून थोडा हातभार आपल्या पुण्याला आणखी जागतिक स्तरावर नेण्यासाठी लावू शकू. तर आज तुम्ही इकडे आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार आणि थँक्यू.